नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या स्वाईस खन्ना यूट्यूब चॅनलमध्ये. रामकृष्ण हरी. आजची आपली स्पेशल थाळी आहे उद्याच्या एकादशीनिमित्त उपवास स्पेशल थाळी. आणि आपण त्याच्यामध्ये बनवलेली आहे मखाना ड्रायफ्रूटची खीर, नंतर आहे शेंगदाण्याची आमटी, नंतर आपण फोडणीचं दही आहे, आणि आपण सुरुवातीला जे ठेवलेले आहेत ते उपवासाचे पराठे आहे बटाट्याचे. आणि हा आहे मेदूवडा. बघा किती क्रिस्पी आणि कुरकुरीत झालेला आहे, तुम्हाला आवाजावरून लक्षात आलंच असेल. आणि आता ही स्पेशल आहे आपली साबुदाण्याची खिचडी, आणि ही लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांची आवडते अशी एकदम सुटसुटीत आणि खायला तेवढी चविष्ट लागणारी अशी आपली साबुदाण्याची खिचडी आहे. आणि ती सुटसुटीत होण्यासाठी काही टिप्स सांगितलेले आहेत, आणि हे सर्व पदार्थ आपण आता ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहोत. तर सुरुवातीला आपण बनवणार आहोत उपवासाचे बटाट्याचे पराठे. तर त्यासाठी आपण घेतलेलं आहे 1-1.5 वाटी भगर घेतलेली आहे आणि अर्धी वाटी साबुदाणा घेतलेला आहे. तर हे दोन्ही पण आपण आता 3 ते 4 मिनिटांपर्यंत मंद गॅसवर भाजून घेणार आहेत. जास्त वेळ भाजण्याची गरज नाही. आणि भाजलं की आपण थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण घालून याला बारीक करून घेणार आहे. हे मिश्रण बारीक करत असताना आपल्याला अशी एकदम बारीक पावडर करून घ्यायची, जसं की आपलं पीठ असतं ना भगरीचं, त्याच टाईपचं. तर आता आपण हे पीठ बारीक झालेलं एका भांड्यामध्ये काढून घेणार आहे. आपण आता हे 1 वाटीच्या दरम्यान हे पीठ घेतलेलं आहे. तर हे पहा, आपण आता एका मोठ्या बाउलमध्ये हे पीठ घेतलेलं आहे, आणि त्यामध्ये आपण आता हे उकडून घेतलेले बटाटे आहेत मी अगोदरच. हे बटाटे आपण खिसणीने खिसून घातलेले आहेत ह्या पिठामध्ये. नंतर आपण घातलेलं आहे चवीनुसार मीठ, आणि हिरवी मिरचीचा ठेचा मी अगोदरच बनवून घेतलेला आहे. तर तो आपल्याला चवीनुसार घालायचा आहे. तुम्हाला जर जास्त तिखट हवं असेल तर तुम्ही जास्त घालू शकता. मी अर्धा ते 1 चमचा घातलेला आहे. आणि आता आपण हे थोडेसे जिरे घालून हे पीठ आपण व्यवस्थित मळून घेतलेलं आहे. माझा तो बाउल छोटा पडला म्हणून मी आता मोठ्या बाउलमध्ये घेऊन हे पीठ व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. हे पीठ आपल्याला भिजवत असताना आता थोडंसं गरम पाणी घालायचं आहे, कारण हे पीठ आपल्याला मऊ झालेलं पाहिजे. कारण आपल्याला ह्याचा पराठा लाटताना व्यवस्थित लाटता आला पाहिजे, नाहीतर मग पराठ्याच्या कडा फाटण्याची शक्यता जास्त राहते. तर हे पीठ आपल्याला एकदम मळून घ्यायचं आहे, थोडंसं घट्टसरच राहू द्यायचं आहे. आणि आता असंच हे झाकण ठेवून द्यायचं 10 मिनिटांसाठी. आता पराठा बनवण्यासाठी आपण मीडियम आकाराचा एक गोळा करून घेणार आहे. हे पहा, या पद्धतीने थोडंसं मऊ करून घ्यायचं. आणि आपण खाली बटर पेपर घेतलेला आहे, त्यावर आपण हा पराठा अगोदर थोडंसं थापून घेतलेला आहे. तर थापल्या पण व्यवस्थित जात आहे, आणि त्याच्या कडासुद्धा फाटत नाही आहेत. हे पहा, या पद्धतीने. आणि आता आपल्याला आवश्यकतेनुसार जसं पातळ हवा त्यानुसार लाटून घ्यायचा. आणि आपण गॅसवर आता पॅन गरम करून घेतलेला आहे, त्यावर थोडंसं तूप घालायचं आणि हा पराठा घालून घ्यायचा. याप्रमाणे असा खरपूस मस्त भाजून घ्यायचा. हे पहा, आपला पराठा तयार झालेला आहे. तर आता आपण बनवायला घेणार आहोत. मखाना खीर बनवायला सुरुवात केली आहे. तर हे पहा, आपण एक पॅन ठेवलेला आहे, पॅनमध्ये अर्धा चमचा तूप घातलेला आहे, आणि 1 मोठी वाटी आपण मखाणे घेतलेले आहेत. तर आता हे मखाणे आपल्याला 2 ते 3 मिनिटांपर्यंत भाजून घ्यायचे. भाजले की थोड्या थंड होऊ द्यायच्यात आपल्याला. आता आपण त्याला मोठ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतलेलं आहे. नंतर आपण अर्धा चमचा तूप घातलेला, ड्रायफ्रूट्स घातलेले आहे. तुमच्याकडे जे उपलब्ध असतात ते घालू शकतात. मी फक्त काजू आणि बदाम घातलेले आहे. आणि हे सुद्धा आपल्याला व्यवस्थित तळून घ्यायचे. आणि ह्या मखाण्यासोबत मिक्सरमध्ये आपल्याला आता ह्याची बारीक पूड बनवून घ्यायची. हे पहा, या पद्धतीनं. आता आपण गॅसवर एक पातेलं ठेवलेलं आहे, त्यामध्ये आपण 1 चमचाभर तूप घातलेलं आहे. आणि थोडेसे आपण आता काजू बदामचे तुकडे होते तर ते तुपामध्ये तळून घेणार आहेत. आणि म्हणजे आपण हीच फोडणी देणार आहेत. आता फोडणीमध्ये थोडीशी विलायची घातली तरीही चालतं. आणि आता आपण दूध अर्धा लिटर, आणि त्याच्यासाठी आपण 1 ते 1.5 वाटी साखर घातलेली आहे, कारण ह्या खिरीसाठी थोडंसं गोडाचं प्रमाण व्यवस्थित असेल तरच हे छान लागते. आता हे दूध आपल्याला 8 ते 9 मिनिटांपर्यंत आटू द्यायचं थोडंसं. आणि आटल्यानंतर आता आवश्यकतेनुसार आपण ह्याच्यामध्ये ही ड्रायफ्रूट्स आणि मखाण्याची जी पावडर बनवून घेतलेली आहे तर ती घालणार आहे. आता माझ्याकडे भिजवलेला थोडासा साबुदाणा होता, तर तोही मी याच्यामध्ये घातलेला आहे, 3 ते 4 चमचे. आणि आता ही खीर आपल्याला अशीच 5-6 मिनिटांपर्यंत उकळू द्यायची. मस्त खीर तयार झालेली आहे आपली. आता आपण खीर बाजूला ठेवलेली आहे. आता आपण बनवायला घेतलेला आहे उपवासाचा मेदूवडा. तर त्यासाठी आपण आता घेतलेला आहे भिजवलेला साबुदाणा. तर हा साबुदाणा आपण रात्री भिजवून घेतलेला आहे. आणि ह्यामध्ये आपण आता घालणार आहोत 1 उकडलेला बटाटा, तर तो खिसून घालायचा. आणि हे पहा, याच्यामध्ये आता आपण 1 ते 1.5 चमचा हिरवी मिरचीची पेस्ट घातलेली आहे. नंतर थोडेसे जिरे आणि मीठ घालायचं चवीनुसार. आता ह्याचं आपल्याला व्यवस्थित घट्ट मळून घ्यायचं हे पीठ. हे पहा, या पद्धतीनं. मगाशी माझं शेंगदाण्याचं कूट घालण्याचं विसरलं होतं, तर मी तो आता घातलेला आहे. तर 2 ते 3 चमचे मोठे
आपण शेंगदाण्याचं कूट घालून परत हे पीठ मळून घेतलेलं आहे. आता मेदूवडे तळण्यासाठी आपण गॅसवर कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये आपण तेल पण तापायला ठेवलेलं आहे. आता या पिठाचे आपल्याला या प्रकारे असे मेदूवडे बनवून घ्यायचे. आणि आपण जेव्हा मेदूवडे तेलात सोडतो ना, तर तेव्हा गॅसची फ्लेम जी आहे ते जास्त ठेवायची फुल, आणि चांगली पहिले 1 ते 2 मिनिटांपर्यंत गॅसची फ्लेम फुल ठेवायची. जेव्हा आपण हे मेदूवडे पलटून घेतो ना, त्याच्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम कमी करायची, म्हणजे मीडियम फ्लेमवर तळून घ्यायचे. पण सुरुवातीला जे आहे ना, आपल्याला गॅसची फ्लेम फुल ठेवायची. तर हे पहा, या पद्धतीने आपल्याला आता हे पलटून घ्यायचे आणि नंतर मीडियम गॅसवर चांगले 6 ते 7 मिनिटांपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचे. या पद्धतीनं कलर येईपर्यंत हे एकदम क्रिस्पी मेदूवडे बनतात आणि खायला अप्रतिम चवीचे लागतात. तर तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा या पद्धतीने. हे पहा, त्याचा आवाज तुम्हाला लक्षात आलाच असेल किती क्रिस्पी बनलेला आहे. तर आता आपण बनवायला घेतलेलं आहे साबुदाण्याची खिचडी, आणि यासाठी आपण आता कढईमध्ये 1 चमचाभर तूप घातलेलं आहे. आणि आता हा कच्चाच बटाटा आहे, मी त्याची साल काढून त्याचे पातळ पातळ काप करून घेतलेलं आहे. तर ते फोडणीमध्ये घातल्यानंतर आपण आता हे परतून घेणार आहे. त्यासोबतच मी शेंगदाणे पण घातलेले आहेत, कारण साबुदाण्याची खिचडी खात असताना क्रंची शेंगदाणे दाताखाली आले ना, तर खूप छान टेस्ट लागते. फोडणीमध्ये आपण याला आता 2 ते 3 मिनिटांसाठी परतून घेतलेलं आहे. आणि आता ही बटाटे आपले उकडण्यासाठी आपण याच्यावर 3-4 मिनिटांसाठी झाकण ठेवलं होतं, म्हणजे आपले हे बटाटे उकडून निघते. तर आता आपले बटाटे उकडलेले आहेत. आपण नंतर घातलेले आहे हिरवी मिरचीची पेस्ट, आणि नंतर हा रात्री भिजत घातलेला साबुदाणा आहे. साबुदाणा भिजत असताना कधी पण अर्धा इंच पाणी वरती ठेवायचं आणि नंतर भिजत घालायचं. आणि आता आपण याच्यामध्ये घातलेलं आहे 3 चमचे मोठं जाड शेंगदाण्याचं कूट, नंतर अर्धा चमचा आपण लिंबूचा रस घालायचा, 1 चमचाभर साखर घालायची. आणि सर्वात शेवटी आपल्याला साबुदाणा जास्त चविष्ट बनवायचं असेल ना, तर 2 चमचे दूध घालायचं. बघा साबुदाण्याची चव तुमच्या कशी होते. तर आता आपल्या साबुदाण्याची खिचडी तयार झालेली आहे. आता आपण बनवायला घेतलेली आहे शेंगदाण्याची आमटी. तर त्यासाठी आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 2 ते 3 चमचे शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे. नंतर हिरवी मिरचीची 1 चमचा पेस्ट घातलेली आहे. नंतर थोडंसं पाणी घालायचं आणि ही पेस्ट मिक्सरमध्ये फिरवून घ्यायची, ज्याची बारीक पेस्ट बनवून घ्यायची या पद्धतीने. आता आपण ह्या आमटीला फोडणी घालत आहोत. त्यासाठी आपण गॅसवर पॅन ठेवलेला आहे, त्यामध्ये 1 ते 1.5 चमचा तूप घालायचं. नंतर जिरे घालायचे. कढीपत्ता तुमची इच्छा असेल तर घाला किंवा नाही घाला तरी चालतो. आता आपण हे मगाशी मिक्सरमध्ये फिरवून घेतलेलं जे शेंगदाण्याची पेस्ट आहे तर ती घालायची. आणि घट्ट पातळ तुम्हाला जशी हवी आहे त्यानुसार तुम्ही पाणी घालून याला 4 ते 5 मिनिटांपर्यंत शिजवून घ्यायचं. मस्त टेस्टी अशी आपली शेंगदाण्याची आमटी तयार होते. हे पहा, एकदम चविष्ट लागते. तुम्ही ह्याला दशमीसोबतसुद्धा खाऊ शकता आणि ह्या पराठ्यासोबतसुद्धा खाऊ शकता किंवा भगरीच्या भातासोबतसुद्धा खाऊ शकता. कारण भगरीचा भात जेव्हा आपण घट्ट खातो ना, तर तेव्हा तो गिळायला थोडा त्रास होतो. तर तेव्हा अशी शेंगदाण्याची आमटी बनवून तुम्ही भगरीच्या भातासोबत खाऊ शकता. आता आपण सर्वात शेवटी बनवणार आहोत फोडणीचं दही, आणि यासाठी आपण आता एका वाटीमध्ये दही घेतलेलं आहे. नंतर आपण तडकापात्रामध्ये थोडंसं तूप किंवा तेल घ्यायचं, थोडेसे जिरे, कढीपत्ता आणि हिरवी मिरचीची पेस्ट आहे अर्धा चमचा, तर ती घ्यायची आणि मस्त वरून दह्याला तडका द्यायचा. त्यामध्ये थोडंसं मीठ आणि 1 चमचाभर साखर घालायची. तर आता आपलं हे दही रायता पण तयार झालेलं आहे या पद्धतीने, साबुदाण्याची खिचडी. आणि हे सर्व पदार्थ आता आपण ताटामध्ये ठेवत आहे. तेव्हा बटाट्याचे पराठे, नंतर आपली मखाण्याची खीर, एकदम घट्ट आणि चवीला अप्रतिम लागते ही खीर. तुम्हीसुद्धा उद्या आषाढी एकादशीसाठी गोड पदार्थ बनवताना तुम्हीसुद्धा ही मखाना आणि ड्रायफ्रूटची खीर नक्की ट्राय करा. खूपच अप्रतिम चवीची आहे बरं ही खीर. आता आपण ही वाटीमध्ये शेंगदाण्याची आमटी घालत आहोत. हे पहा, खूप चविष्ट लागते ही आमटीसुद्धा. आणि आता आपण हे फोडणीचं दही या वाटीमध्ये घालत आहोत. आणि आता आपण हे ठेवलेले आहेत मेदूवडे, खूपच क्रिस्पी झाले होते. हे पहा. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि ही आपली स्पेशल उपवासाची थाळी तुम्हीसुद्धा उद्या आषाढीला नक्की ट्राय करा. चला, भेटूया आपण आता अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय. उद्याच्या आषाढी एकादशीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.